नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी चैताली कानिटकर तुम्हा सगळ्यांचं सहर्ष आणि सविनय स्वागत करते. माणूस आणि निसर्ग यांचं नातं हे अतूट आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. पण एकंदरच आपली बदलती जीवनशैली किंवा मानवाचा चुकीचा हस्तक्षेप हा पर्यावरणाला धोका निर्माण करतोय. त्यामुळे एकीकडे आपल्याला विकास तर करायचा आहे, पण हा विकास शाश्वत असायला हवा आणि शाश्वत विकास करत असताना आपण आपला वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत ठेवून जर रोजच्या जगण्यात त्याचा वापर करू शकलो तर निश्चितच पर्यावरण पूरक आणि शाश्वत विकास व्हायला मदत होईल. याच दृष्टिकोनातून वैयक्तिक स्तरावर काय काय करता येईल आणि किती व्यक्ती या कार्यामध्ये कार्य करत आहेत हे सगळं समजून घेण्यासाठी आजचा सखी सह्याद्रीचा विषय आहे. पाहूया आज आपण कुठल्या विषयावर बोलणार आहोत ते. आज आपण बोलणार आहोत निसर्गाशी मैत्री आणि विज्ञानाशी नाळ या विषयावर. आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी स्टुडिओमध्ये या विषयातली एक तज्ञ सखी आज आपल्या बरोबर आहे. आज आपल्या बरोबर आहेत शाश्वत जीवनशैली विकास आणि त्याचबरोबरीने उद्योजिका असणाऱ्या राजश्री कुलकर्णी मॅडम. नमस्कार मॅडम. नमस्कार. कार्यक्रमात अतिशय मनापासून आपलं स्वागत करते. धन्यवाद. ज्यावेळेला आपण म्हणतोय की निसर्गाशी नाळ आपली आहे आणि कुठेतरी आपल्याला निसर्गाशी मैत्री करायची आहे वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत ठेवून, त्यावेळेला वैयक्तिक स्तरावर काय काय करता येणार आहे हे सगळं समजून घेण्यासाठी आज आपल्याला राजश्री ताई मार्गदर्शन करणार आहेत. तेव्हा सर्वप्रथम सर्वांना त्यांची मी थोडक्यात ओळख करून देऊ इच्छिते. त्यांच्याविषयी अधिक सांगायचं तर शाश्वत जीवनशैली अभ्यासक आणि उद्योजिका राजश्री कुलकर्णी. राजश्रीताई या योग आणि निसर्गोपचार तज्ज्ञ आहेत. तसंच हस्ताक्षर तज्ज्ञ, लेखिका, पर्यावरण पूरक उद्योजिका आहेत. शिक्षण, व्यक्तिमत्व विकास, पर्यावरण संवर्धन या अनेक क्षेत्रात त्यांचं उल्लेखनीय योगदान आहे. SHK ट्रस्टच्या माध्यमातून त्यांनी 400हून अधिक आकाश निरीक्षण कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे. तसंच अंतराळ विषयक मराठी ॲनिमेटेड मालिकेचं लेखन सुद्धा त्यांच्याकडून झालेलं आहे. ओरिक्सी ऑर्गॅनिक्स या कंपनीच्या त्या संस्थापक म्हणून रसायन मुक्त आणि शाश्वत जीवनशैलीचा प्रचार प्रसार करत आहेत. निसर्गनीती या पुस्तकाच्या त्या लेखिका असून त्यांना पर्यावरण पूरक उत्पादनांसाठी 3 पेटंट्स प्राप्त झालेली आहेत. विज्ञान, पर्यावरण आणि समाज प्रबोधन यांचा संगम त्यांच्या कार्यातून आपल्याला दिसतो. आज आपल्याला निसर्गाशी मैत्री आणि विज्ञानाशी नाळ कशी काय जोडता येईल ह्याच विषयावर त्या मार्गदर्शन करणार आहेत. आजचा आपला विषय आहे निसर्गाशी मैत्री आणि विज्ञानाशी नाळ. तेव्हा हे कशा पद्धतीने शक्य होणार आहे, काय वैयक्तिक स्तरावर आपल्याला करायचं आहे, हेच सगळं जाणून घेण्यासाठी आजचा हा विषय आहे आणि मार्गदर्शन करतायत राजश्री कुलकर्णी मॅडम. तेव्हा आता वेळ न घालवता मी लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करणार आहे. आणि अगदी पहिला प्रश्न आपल्या परिचयात मी वाचलं की योग आणि निसर्गोपचार. खरं तर निसर्गोपचार याच्यातही कुठेतरी निसर्ग येतो. तर हे सगळं प्रशिक्षण घेताना तुमच्या व्यक्तिमत्वावर या गोष्टीचा नेमका काय प्रभाव पडला असं आपल्याला जाणवतं, काय सांगाल? योग आणि निसर्गोपचारचा जो डिप्लोमा आहे तो मी 2002 साली अमरावती इथून केला. आणि त्याच्यामधनं जे काही शिक्षण मिळालं त्याचा बऱ्यापैकी रोजच्या जीवनशैलीशी निगडीत उपयोग होतो आणि झालेलाही आहे. योग म्हणजे काय तर मनुष्य म्हणजे आपलं मन आणि शरीर याचं संतुलन साधण्यासाठी योग केला जातो. त्याचा एकमेकांशी संबंध किंवा संतुलन साधणे. आणि निसर्गोपचारामध्ये पंचमहाभूत आहेत, त्या पंचमहाभूतांचाच आपल्या शरीरावरती आपण उपचार करत असतो. म्हणजे कुठेतरी आपण निसर्गाशी जोडले जातो तेव्हा आपलं शरीर चांगलं राहतं हा त्याच्यातनं येणारा अर्थ आहे. किंवा तुमच्या शरीरातले पंचधातू बिघडले की तुम्हाला आजार उद्भवतात आणि त्याच पंचमहाधातूंचे तुमच्यावरती उपचार केल्यानंतर तुम्हाला बरं वाटतं. तर हे जे योग आणि निसर्गोपचार आहे हे करताना ह्या निसर्गाशी जेव्हा जवळीक साधली गेली किंवा हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा ती जीवन पद्धती म्हणूनच अंगीकारली गेली आणि त्याचा शाश्वत जीवनशैलीकडे जाण्यासाठी मला खूप उपयोग झाला. नक्कीच. मला वाटतं आता तुम्ही योग साधनेचं महत्व सांगितलं. आज आहे 18 तारीख, 21 तारखेला आपण जागतिक योग दिन साजरा करणार आहोत. त्यामुळे कुठेतरी ना या गोष्टी त्या म्हणल्या तसं की त्या अंगीकारल्यावर त्यांना हे जाणवलं आणि त्यामुळे ना आपण वैयक्तिक स्तरावर या दृष्टिकोनातून प्रयत्न करणं गरजेचं आहे. अशी आमची चर्चा सुरू होती. तर अर्थातच आता त्याच्याकडे येणार आहे की ज्यावेळेला आपण पर्यावरणाचा विचार करतोय त्यावेळेला कोणीतरी दुसरं काहीतरी पर्यावरणासाठी करेल, हे काय मी कशाला करू असं म्हणण्यापेक्षा
आपण स्वतः मी हे करेन किंवा हे करून बघायला हवं. तुमच्या मला वाटतं एक निसर्ग नीती पुस्तकाच्या मुखपृष्ठावर लिहिलंय की हे करून पाहायलाच हवं. तर वैयक्तिक स्तरावरती प्रयत्न करणं आज किती गरजेचं आहे, काय वाटतं? खरं तर वैयक्तिक स्तरावरती प्रयत्न करणंच आवश्यक आहे. कारण तुम्ही सिस्टीमवरती अवलंबून राहता तेव्हा ही जबाबदारी माझी नाही असं थोडंसं येतं की माझा कचरा दुसऱ्याच्या दारात गेला तरी तो उचलला जाईलच, त्याने काय फरक पडतो. पण जेव्हा मी माझी जबाबदारी घेते, मला मनापासून वाटतं, तेव्हा कोणतीही गोष्ट तुम्ही विचार करा की जेव्हा आपल्याला स्वतःला मनापासून वाटतं तेव्हा आपण ती गोष्ट करतो. आणि वैयक्तिकरित्या तुम्हाला जेव्हा असं वाटतं की हे मला करायला हवंय तेव्हाच तुम्ही ते करता. त्यामुळे खरं तर ही जबाबदारी तुमची स्वतःची आहे. कचरा जर माझा आहे तर तो साफ करण्याची जबाबदारी माझीच नाही का? त्यामुळे तुम्ही स्वतःपासूनच नेहमी सुरुवात करायला हवी. मी केल्याने काय होणार हा विचार प्रत्येकाने केला पॉझिटिव्हली तर मी केल्यानेच होणार आहे हे लक्षात घ्यायला हवं. नक्कीच, मला वाटतं हे खूप महत्वाचा विचार त्यांनी आपल्याला सांगितला. आणि मग याच्यातूनच कुठेतरी आपल्याला शाश्वत जीवनशैली हा एक शब्द नेहमी ऐकिवात येतो, वाचलेला असतो. तर मी त्याच्याकडे वळणार आहे की मुळात शाश्वत जीवनशैली म्हणजे काय आणि सामान्य माणसानं ती अंगीकारताना कुठल्या कुठल्या गोष्टींचा विचार करणं हे आवश्यक आहे. तर शाश्वत जीवनशैली हा फार मोठा शब्द जरी वाटत असला तरी अतिशय सोपा करून सांगायचं म्हटलं तर शाश्वत म्हणजे टिकाऊ. आपल्या कोणत्याही कृतीने आपण पर्यावरण टिकवून ठेवणे अशी कृती जर आपण करत असू तर आपली जीवनशैली शाश्वत आहे. इतका सोपा त्याचा अर्थ आहे. तर ही शाश्वत जीवनशैली जी आहे ती अंगीकारताना आपल्याला प्रत्येक वेळेस छोट्या छोट्या कृतींमधून आपण ही अंगीकारू शकतो. उदाहरणच द्यायचं झालं एक तर मी असं सांगेन की माझा एक ड्रेस होता, तो मला खूप आवडायचा. तो टाकून द्यायचा मला जीवावर आलं होतं. तर आपण नॉर्मली कोणाला तरी इतरांना वापरायला देतो, हा त्याचा एक उपयोग झाला. बरोबर. तर त्याच्याऐवजी मला असं वाटलं की हा माझ्याकडे राहायला पाहिजे. मग मी त्याचं काय करू शकते, तर मी त्याच्यापासून ओटी भरायचे बटवे, मोबाईल ठेवण्यासाठी पर्स किंवा पोळीला खाली ठेवायला आपण कापड वापरतो तर ते पोळीचे गोल असे त्या ड्रेसमधनं शिवले, जेणेकरून मला बऱ्यापैकी काळ तो माझ्याकडे राहिला. म्हणजे रियूज रिसायकल हे जे आपण म्हणतो त्याचा कुठेतरी शाश्वततेसाठी वापर करायला हवा. दुसरं म्हणजे कचरा हा जो विषय आहे, तर आपण कचरा करतो आणि आपण दारावरती येऊन बेल वाजवल्यानंतर काय म्हणतो, कचरेवाला आलाय किंवा कचरेवाली आली. प्रत्यक्षात ते स्वच्छतावाले असतात आणि कचरेवाले आपण असतो. त्याच्यामुळे तो विचार आपण आपल्या घरापासून किंवा त्याचा टिकाऊपणा कसा आहे, जो कचरा आहे त्याचा कोणाला तरी उपयोग होणार आहे, तो कचरा नाहीये. प्रत्येक गोष्टीचा कोणाला तरी उपयोग असतो. मग त्याप्रमाणे त्याचं सॉर्टिंग करून ठेवलं किंवा त्याप्रमाणे त्याच्याकडे बघितलं तर तो टिकाऊ म्हणून उपयोग होतो आणि तो शाश्वत टिकाऊपणा असतो असं मला वाटतं. नक्कीच. मला वाटतं आता पुढच्या प्रश्नाकडे यायचं आहे, पण आपल्याला एक फोन येतोय, तो आपण घेऊन लगेचच पुढे जाऊया. आपल्याला अजिंक्य गोळे बदलापूरहून प्रश्न विचारत आहेत. नमस्कार. हॅलो. हॅलो. हा बोला. हा, मला असं विचारायचं की निसर्गाची काळजी म्हणजे स्वतःच्या भविष्याची काळजी, या विधानाबद्दल अधिक माहिती काय देऊ शकाल याविषयी? नक्कीच. निसर्गाची काळजी म्हणजे खरंच त्यांनी बरोबर मला वाटतं विधान केलं. आपल्याच भविष्याची काळजी ना, काय वाटतं? नक्की आपण पुढे खरं तर घेणारच होतो हे, पण आपण यांना उत्तर देऊया की आपल्या स्वतःपासूनच निसर्ग पर्यावरण सुरू होतं किंवा आपणही त्याचाच एक भाग आहोत. त्यामुळे आपल्या आरोग्याची काळजी घेणं ही निसर्गाचीच काळजी घेणं आहे हे नक्की. आपण पुढच्या काही प्रश्नांमध्ये याचं डिटेल अर्थात उत्तर येईल. आणि आता त्यांनी जो प्रश्न विचारलाय त्याच अनुषंगाने विचारते की आपल्या पुस्तकाचं शीर्षकच बऱ्याच काही गोष्टी सांगून जाणार आहे, निसर्ग नीती, आणि या नीतीला अनुसरून आपण केलेल्या कृती. तर हे पुस्तक लिहायची मुळात म्हणजे उद्देश काय, प्रेरणा काय, का वाटलं लिहावंस आणि नेमकं या पुस्तकात काय काय आहे? हे लिहावंसं वाटलं याचं कारण मी खूप प्रयोग घरी करत होते आणि जे लोक घरी येतात त्यांचे काही छोटे छोटे प्रश्न असायचे की मग हे का, हे कसं, हे आम्ही कसं करणार. तर प्रत्येकाला मी कुठून सुरुवात करू हा खरं तर प्रश्न असतो. बरोबर. की मी निसर्ग, मला म्हणजे पर्यावरणाचं रक्षण करायला हवंय हे सगळ्यांना माहिती असतं,
पण मी स्वतः ते काय काय कशा करू प्रकारे शकते? करू शकते हे त्यांना कळत नाही. तर मग माझ्या अनुभवांवर आधारित किंवा मी जे काही प्रयोग केले तर ते प्रयोग इतरांना कळावेत. ते प्रयोग करताना त्याला मला ज्या काही अडचणी आल्या आणि मी त्याच्यावर काय मात केली हे त्यांना कळावं. कारण ते प्रयोग सगळ्यांनाच करताना अडचणी येत असतात. सोपा बरोबर. उदाहरण सांगायचं तर कंपोस्टिंग आपण करतो. तर कंपोस्टिंग घरच्या घरी करताना मग ते खूप ओलं झालं, मग त्यात आळ्या झाल्या किंवा त्याला चिलटं आली किंवा ते झालंच नाही, त्याचा खूप वास यायला लागला आणि मग ते सोडून दिलं, बरोबर. असं होतं. तर ह्या जेव्हा मला गोष्टी करताना मला अडचणी आल्या तेव्हा मी त्याच्यावर कशी मात केली हे जर लोकांना कळलं तर लोकही ते करून बघतील. आणि हे करत असताना काही प्रश्नावली कदाचित पुस्तकाच्या शेवटी आहे, आपण नंतर बघूयात. तर छोटे छोटे सोपे प्रश्न त्या पुस्तकामध्ये आपण दिलेत बरं. की त्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही जर सोडवलीत तर तुम्ही कुठून सुरुवात करू शकता. म्हणजे उदाहरणार्थ एक की तुम्ही बाहेर जाताना कापडी पिशवी नेता का, बरोबर. तर याचं उत्तर तुम्ही स्वतःला द्यायचंय. ही काही तुमची परीक्षा नाहीये. नाही, या परीक्षेत तुम्ही पास व्हायचं का नापास व्हायचं हे तुम्ही ठरवणार आहात. पण ह्या परीक्षा म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही स्वतःला देऊन तुम्ही पर्यावरण रक्षणासाठी मदत करणार आहात. आणि हे लोकांपर्यंत पोहोचावं म्हणजे त्यातून कुठून तरी लोकांना कुठून सुरुवात करायची हे कळावं म्हणून हे पुस्तक लिहिलं. नक्कीच. मला वाटतं मॅडमनी फक्त पुस्तक लिहिलं नाहीये तर स्वतः प्लास्टिक मुक्त जगण्याचं एक आव्हान सुद्धा त्याने पेललंय. मी आव्हान याच्यासाठी म्हणते कारण आज जर आपण असा विचार केला की प्लास्टिक नको तर बरेच वेळेला असं होतं की अरे नाही हे जरा अवघड आहे, म्हणजे हे कसं शक्य होणार. तर हे करताना तुम्हाला काही अडचणी आल्या का, म्हणजे काय नक्की होती ही प्रक्रिया आणि आज कशा पद्धतीनं आपण प्लास्टिक न वापरता जगताय, काय सांगाल? नाही, प्लास्टिक हा आपल्या आयुष्याचा अपरिहार्य भाग आहे. तो शोध लागला, हा शोध खूप मोठा शोध आहे आणि त्याने आपलं जीवन सुकर पण झालेलं आहे. त्यामुळे प्लास्टिकच नको असं म्हणणं अजिबात योग्य नाहीये. प्लास्टिक असायला हवंय पण ते तुम्ही यूज करताना तुमच्या सिंगल यूज प्लास्टिक आहे तर ते कमीत कमी वापरणे. आता तुम्ही म्हणलात जे की मला काय आव्हानं आली, बरोबर, तर खूप याच्यामध्ये की प्रत्येक वेळेस प्लास्टिक आलं की आता ह्याचं काय करायचं हा प्रश्न पडतो. तर त्या प्रत्येकाबद्दल विचार करून त्याचं सॉर्टिंग करून ठेवणं. प्लास्टिक येतच, तुम्ही प्लास्टिक येऊच द्यायचं नाही असं होऊ शकत नाही. त्यामुळे प्लास्टिक हा अपरिहार्य भाग आहेच. तर मग मी काय केलं की येणारं प्लास्टिक वेगळ्या वेगळ्या प्रकारे त्याचं सॉर्टिंग करून ठेवलं. म्हणजे ते कापताना त्याचा तुकडा पडणार नाही, तो तुकडा त्या पिशवीलाच चिकटलेला राहील. अनेक व्हिडिओज पण आपण बघत असतो की दुधाची पिशवी येते, बरोबर, ती प्लास्टिक मधनच ते दूध येणार हे अपरिहार्य आहे, त्याला आपण काही करू शकत नाही. पूर्वीसारखी आपण किटली घेऊन जाऊ शकत नाही. तर ते कापताना तिरकं कापून तो बाजूला केला तुकडा तर तो रिसायकल होत नाही, तर तो त्या पिशवीलाच चिकटून राहावा हे बघून ती पिशवी स्वच्छ धुवून सुकवून ठेवली आणि वाळवून ठेवली. किंवा पार्सल येतात आपल्याकडे काही, ते स्वच्छ धुवून ठेवले आणि त्याचं वेगळं वेगळं सॅग्रिगेट करून ठेवलं. तर खूप NGO अशा आहेत की त्या ते घेऊन जातात आणि ते रिसायकल रियूज साठी त्यांचा वापर करतात किंवा त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावतात. तर ते प्लास्टिक माझ्याकडे मी सॅग्रिगेट करून ठेवते, जे येईल ते. शक्यतो प्लास्टिक मध्ये येणार नाही असं बघते, म्हणजे कापडी पिशवी बरोबर नेणे किंवा इतर गोष्टी. आणि आलेलं प्लास्टिक योग्य प्रकारे सॅग्रिगेट करून ठेवून त्या NGO कडे सुपूर्त करून माझ्या परीने मी प्लास्टिक मुक्त नाही म्हणता येणार पण प्लास्टिकची योग्य प्रकारे विल्हेवाट लावणे, विल्हेवाट हा शब्द खरं तर निगेटिव्ह आहे, योग्य प्रकारे त्याचा उपयोग दुसऱ्या कोणाला होईल अशा प्रकारे त्याचं सॉर्टिंग करून देणे असं मी करत असते. नक्कीच. मला वाटतं आता त्यांच्या बोलण्यात एक गोष्ट आणि एक छोटीशी टीप आली असं म्हणायला हरकत नाही की खरंच दुधाच्या पिशवीला आता खरं तर पर्याय नाहीये, पण मग ती आपण कापताना जर त्याचं टोकच कापून टाकलं तर खरंच त्या म्हणल्या तसं की ते बारीक तुकडे रिसायकलला जाणार नाहीत. मला वाटतं मी पण हे करते ही चूक, पण आजपासून मी हे नक्कीच सुधारेन. कारण असे बदल हे आपल्याला करायलाच हवेत आणि आपण जर हे केलं तरच आपण पर्यावरण पूरक पुढे जगू शकणार आहोत, हे मात्र निश्चित. कार्यक्रमात पुढे जाताना एक फोन येतोय, तो घेऊन आपण अर्थात पुढे जाणार आहोत. रुपेश गुजराती आपल्याला सिन्नरहून प्रश्न विचारतायत. नमस्कार.
मी बोलतो नाशिक वेस्ट सिन्नर जिल्हा नाशिक. माझा प्रश्न असा आहे की पर्यावरणाचं संरक्षण करण्यासाठी उद्योजकांनी सुद्धा याची काळजी घेतली पाहिजे. मोठमोठ्या कंपन्यांची जी केमिकलची पाणी असतात, त्या रस्त्याच्या कडीला शेती वगैरे असते, तर त्याच्यात ते पाणी सोडल्याने त्या पिकांवर त्याचा रासायनिक परिणाम होऊन ते पीक आपण खातो आणि त्याचा आपल्या आरोग्यावर जेणेकरून आपल्याला मग वेगवेगळ्या प्रकारचे आजार घडतात आणि मग पुढे जाऊन आपल्याला जास्त हवा प्रदूषित होते. तर याची सुरुवात शाळा कॉलेजमध्ये सुद्धा आणि फॅक्टऱ्यांना सुद्धा याचं परिपत्रक काढून जागरूक करावे की जेणेकरून पर्यावरण कशा प्रकारे सुदृढ होऊ शकेल. नाही, मला वाटतं हा जो मुद्दा आहे हा खरंच महत्वाचा मुद्दा आहे आणि आपण एका उद्योजकेशी सुद्धा याच्यावर बोलतो आहोत आणि त्यांचं मत याच्याविषयी जाणून घ्यायचंय. पण आत्ता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, आम्ही लगेचच परत येतोय. पाहत रहा सखी सह्याद्री. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा अतिशय मनापासून स्वागत करते. निसर्गाशी मैत्री आणि विज्ञानाशी नाळ हा आपला सखी सह्याद्रीचा आजचा विषय आणि मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या बरोबर आहेत शाश्वत जीवनशैली अभ्यासक आणि उद्योजिका राजश्री कुलकर्णी. ब्रेकपूर्वी आपल्याला रुपेशजींनी एक प्रश्न विचारला होता सिन्नरहून आणि त्यावर आपल्या तज्ज्ञांचं मत त्यांनी विचारलं होतं की बरंच असं दिसतं आपल्याला अनेक उद्योजक असे आहेत की कंपनी असेल, फॅक्टरी असेल, तर त्याची व्यवस्था ही शहराच्या जवळपास केली जाते आणि बरेच वेळेला विषारी अशी रासायनिक द्रव्य सोडली जातात त्याचा योग्य त्याची विनियोग न करता किंवा त्याच्यावर प्रक्रिया न करता. तर एक उद्योजक म्हणून नक्की कशा पद्धतीने पर्यावरण पूरकतेकडे आपण बघायला हवं. आणि दुसरं त्यांनी एक त्यांचं मत सांगितलं होतं की हे जे उपक्रम आहेत किंवा निसर्ग नीती आहे मुळात ही शाळा कॉलेजेसमधून लहानपणापासून जर बिंबवली गेली आणि फक्त शाळा कॉलेज नाही याला मी जोडू इच्छिते की पालकांकडून सुद्धा, तर कशा पद्धतीनं काम होऊ शकेल असं एक अभ्यासक म्हणून आपलं मत आहे. पहिल्या ह्याचं मी उत्तर देते की प्रत्येक उद्योगामधून जो काही रासायनिक पदार्थ किंवा काही बाहेर पडतात जे नदी नाले प्रदूषित करतात, तर हे प्रत्येक उद्योगाचे वेगळे वेगळे आहेत आणि त्याचे काही नॉर्म्स आहेत सरकारने ठरवून दिलेले. त्याप्रमाणे त्याची तुम्ही योग्य प्रकारे विल्हेवाट लावू शकता. हा एकतर पहिला, म्हणजे जे ठरवून दिलंय त्याप्रमाणे करावं. बरोबर. तुम्ही तुमच्या मनाने नदीत सोडून दिलं, नाल्यात सोडून दिलं तर त्याने प्रदूषण होणार आहे. पण सरकारने जे ठरवून दिलंय आणि ही माझी जबाबदारी आहे, माझ्या उद्योगाची जबाबदारी आहे, हे जर आपण ठरवलं तर तुम्ही त्याप्रमाणे त्याच्यावरती मात करू शकता किंवा त्यातून निघालेले विषारी वायू किंवा रासायनिक ज्या काही द्रव बाहेर पडतात तर ते त्या प्रकारे योग्य प्रकारे त्याचा काय म्हणू आपण विल्हेवाट लावणे किंवा ती सरकारी धोरणांप्रमाणे व्हावी जेणेकरून ते पर्यावरणाला हानिकारक ठरणार नाही. बरोबर. दुसरं ते असं म्हणले होते की तेच आजूबाजूला शेतीमध्ये आणि त्याच्यात जाऊन धान्य आणि हे पण आपण तेच खातो. तर मला एक छोटंसं ह्याच्यावरती सांगावं असं वाटतं की पुण्यात आमचा एक सहवर्धन नावाचा ग्रुप आहे आणि आम्ही सामूहिक शेती करतो. तर सामूहिक शेतीसाठी आमच्याकडे काही प्लॉट आहेत, म्हणजे ज्यांना शेती आहे पण ते शेतकरी स्वतः कसत नाहीत, तर त्यांनी त्यांची शेती आम्हाला दिली आहे. आणि त्या शेतीत आम्ही 15-20 जण जाऊन काम करतो. तिथे आलेलं उत्पादन आमचं आम्ही घेतो. ही रसायन विरहित शेती आहे. अरे वा. अशाच प्रकारे आम्ही 2-3 शाळा, क्षेत्रीय कार्यालय यांची गच्ची, या गच्चीमध्ये सुद्धा शेतीचे प्रयोग केले आणि त्या एरियात, म्हणजे आता तर असा तिथे प्रयोग चालू आहे की एरिया वाईज ज्यांच्या बंगल्यावरती गच्ची उपलब्ध आहे तिथल्या लोकांनी एकत्र जमून त्या गच्चीवरती आपले आपले भाजीपाला संवर्धन करायचं आणि आपला आपला भाजीपाला तिथे उगवून न्यायचा. तर ही सेंद्रिय शेती तुम्ही तुमच्या पुरती करू शकता. सगळेच त्याच्यामधनं मिळणार नाहीत तुम्हाला, म्हणजे सगळाच भाजीपाला फळफळावळ मिळणार नाही, पण निदान आठवड्याच्या भाजीपाल्यापैकी 2 दिवस तर तुम्ही, 3 दिवस तर तुम्ही रासायनिक विरहित किंवा सेंद्रिय पद्धतीने खाऊ शकता. आणखीन एक जो मुद्दा आला आपला की मुलं आणि पालक, पर त्याच्याकडे जाण्यापूर्वी मी या सेंद्रिय शेतीवरती माझ्या एक मनात प्रश्न आला, सहज तो विचारू इच्छिते की आता तुम्ही म्हणालात तसं की टेरेस गार्डनिंग आपण म्हणतो, टेरेस फार्मिंग म्हणतो, पण शहरामध्ये आजच्या या परिस्थितीमध्ये टेरेस गार्डनिंग शक्य आहे का? कारण बरेच वेळेला असं होतं की वरती पत्रे लावलेले असतात, तर मग अशा ठिकाणी कुठली योग्य तज्ज्ञ व्यक्ती येऊन याविषयी मार्गदर्शन करून हे प्रयोग होतात का आणि तेवढं त्याला यश मिळतं का?
खूप यश मिळतं असं नाही, कारण सूर्यप्रकाश जितका आवश्यक असतो, काही झाडांना ऊन आवश्यक असतं, पण ऊन नसलं तरी प्रकाशामध्ये प्रकाश संश्लेषण होतं पानांमध्ये, त्याच्यामुळे त्यातून झाडांची वाढ होऊ शकते. त्यामुळे तुम्ही सेंद्रिय शेती करू शकता तुमच्या. अगदी मी सुरुवातीला जेव्हा शेतीचे हे प्रयोग सुरू केले तेव्हा 4 वांग्याची झाडं आपल्याला एका भाजीपुरती वांगी देऊ शकतात, 2 मिरचीची झाडं आपल्याला आठवडाभराची मिरची देऊ शकतात. बरोबर. अशा आता तुम्ही ह्या बारीक सारीक गोष्टी की मिरच्या आपल्याला रोज लागतात, मग 2 मिरचीची झाडं आपल्या कुंडीत आपल्या गच्चीत आपण लावू शकतो. तेवढ्या मिरच्या आपल्याला मिळतात, निदान त्या तर रसायन विरहित असतील. अशा प्रकारे थोडी थोडी सुरुवात स्वतःपासून, प्रयोगापासून, छोट्या प्रयोगापासून सुरुवात करा. मला वाटतं तेच की आपण जेव्हा संकल्पना म्हणतो ना तेव्हा आपल्या मनात खूप वेगळे विचार येतात किंवा मग कुठेतरी भव्य दिव्यता जाणवते, पण त्या म्हणाल्या तसं की हे अगदी छोटी सुरुवात आहे आणि मग कुठेतरी छोटी सुरुवात करायला नक्कीच हरकत नाही. त्यांनी विचारलेला तिसरा प्रश्न आपण घेऊया, पण तत्पूर्वी आपल्याला एक फोन येतो, तो घेऊन आपण पुढे जाऊया. आपल्याला शिवानंद वसेदार निपाणीहून प्रश्न विचारतात. नमस्कार. हा, नमस्कार मॅडम. माझा प्रश्न असा आहे, आपण जनजागृती राबविण्यासाठी एखादा वाढदिवस किंवा सणवार वगैरे असते वेळी त्यावेळी आपण प्लॅस्टिक मुक्त जनजागृती कार्यक्रम वगैरे राबवू शकतोय काय? भीती फलक म्हणा की एखादं नाटक प्रकारे वगैरे तयार करून आपण करू शकतो काय? किंवा एखादा जत्रा वगैरे असतो त्या ठिकाणी छोटे छोटे मुलांना घेऊन आपण पर्यावरण कशा प्रकारे साजरे केले पाहिजे, पर्यावरणपूर्वक सण साजरा कसा केले पाहिजे याबद्दल आपण जनजागृती अभियान, भीती फलक, व्हिडिओ वगैरे असे लावून आपण करू शकतोय काय? याबद्दल कशा प्रकारे नियोजन केले पाहिजे, तुम्ही काय मार्गदर्शन कराल असा माझा प्रश्न बघा मॅडम. नक्कीच. शिवानंद सर, आपल्या प्रश्नाचं उत्तर आपण घेऊया. फक्त आपल्याला त्याच्या आधी रुपेश सरांनी एक प्रश्न विचारला होता आणि त्याच्या शेवटच्या आपण प्रश्नाकडे आलो होतो, तर तिथे आपण येऊ आणि मग तुमच्या प्रश्नाकडे जाऊया. त्यांनी विचारलेला प्रश्न होता की शाळा कॉलेजेसमधून ही सुरुवात करता येईल का, काय सांगाल? शाळा कॉलेजेसच्या गच्चीवरनं आपण ही सुरुवात करू शकतो. असा प्रयोग आमच्या संवर्धन ग्रुपतर्फे आंबेगाव येथील एका शाळेमध्ये आम्ही केला होता. अच्छा. की त्या शाळेच्या गच्चीवरती सामूहिक शेती केली होती, त्यात मुलांचाच सहभाग होता आणि त्या शेतीला मार्गदर्शन आमच्या ग्रुपनी केलं आणि मुलांनी भाजीपाला आपला घरी नेला. इव्हन मी शाळेत असताना, मी पहिलीत असताना मला बागकाम हा विषय होता आणि त्या बागकाम या विषयामध्ये माझ्या शाळेत जी छोटी बाग होती त्याच्यामध्ये मला आठवतंय की लेट्यूसची रोपं आम्हाला लावायला दिली होती आणि ती आम्ही लावून आम्ही घरी घेऊन गेलो होतो. त्याचा इतका आनंद झाला होता की ते लेट्यूसचं बी आम्ही लावलं, त्याचं रोप आलं आणि ते आम्ही घरी घेऊन जाऊन त्याचं सॅलड आम्ही करून खाल्लं. तर अशा खूप छोट्या गोष्टी आहेत की तुम्ही मुलांना सांगू शकता की हा मूग आहे, तर हे मूग तू पेर, मग ह्या मुगापासून आलेलं, म्हणजे छोटी रोपं जी आहेत ती घरच्या घरी लावून तुम्ही कोथिंबीर पेरली, म्हणजे धने पेरले, मेथी पेरली आणि त्यापासून म्हणजे थोडंसं मुलांचा हाही अभ्यास होऊ शकतो की बी पासून रोप कसं तयार होतं, त्याच्यापासून कशा पद्धतीने फळ येतं आणि त्यांना त्याची जबाबदारी पण कळते आणि त्याच्यात त्यांची इन्व्हॉल्वमेंट पण वाढते आणि मी उगवलेलं मी खातोय हा एक त्यांना आनंद मिळतो. आणि असं तुम्ही शाळांच्या गच्चीवरती किंवा शाळेमध्ये जागेची उपलब्धता असेल तर छोट्या छोट्या ग्रुपनी मुलांना हे नक्कीच शिकवू शकता असं मला वाटतं. नक्कीच. मला वाटतं तुम्ही तुमच्या सहवर्धन या समूहाचं नाव घेतलं, तर असे समूह जर आपल्याला हवे असतील, म्हणजे कोणी मदतनीस हवं असेल, तर आम्हाला कुठे संपर्क साधता येईल तुमच्या गटाशी? नाही, आता आमचे हे जे समूह आहेत ते पुणे बेस मुख्य आहे, पण गोवा, नाशिक, मुंबईत पण काही सभासद याचे आहेत. पण एकाने कोणीतरी इनिशिएटिव्ह घेऊन अशा प्रकारे समूह तुम्ही तयार करू शकता. खरंय खरंय. आता आपण अर्थात शिवानंद सरांच्या प्रश्नाकडे येऊया की त्यांनी म्हटलं की जनजागृतीपर काही उपक्रम किंवा अभियान आपल्याला राबवता आलं तर ते कशा पद्धतीनं काम करू शकेल आणि त्याचा कसा काय प्रभाव पडू शकेल, आणि त्यांनी विशेषतः उल्लेख केला होता वाढदिवस किंवा सणसमारंभाचा. काय सांगाल? नक्कीच याचा खूप उपयोग होऊ शकतो, कारण तुम्ही जर समजा भित्तीपत्रकं लावलीत किंवा स्टेज प्ले जे आपले असतात, रोड शो, पथनाट्य ती केलीत, तर त्याच्यातून जे काही तुम्हाला संदेश पोचवायचे आहेत ते पोचवता येतात. मागे एकदा असंच मी गौरी गणपतीच्या सणाला पर्यावरणपूरक थीम होती आणि त्याचं परीक्षक म्हणून मी गेले होते. तर त्या गावातल्या बायकांनी, म्हणजे ग्रामीण भाग होता,
त्या ग्रामीण बायकांनी सुद्धा इतक्या सुंदर प्रकारे गौरी गणपतीची आरास पर्यावरणपूरक पद्धतींनी केलेली होती, त्याच्यातनं नंबर काढायचे होते. पण म्हणजे अशा थीम देऊन तुम्ही ग्रामीण भागात सुद्धा किंवा कोणालाही उद्युक्त करून तुम्ही त्याच्यातून त्यांच्या काय संकल्पना आहेत त्याच्यावरती काम करू शकता. आणि त्यांच्याकडनं माझं म्हणजे दृष्टिकोनाचाच हा भाग आहे खरं तर प्रत्येकाच्या, की तुम्ही तुमची जबाबदारी घेता तेव्हाच तुम्ही ती गोष्ट पूर्णत्वाला नेऊ शकता. आणि हा दृष्टिकोन विकसित करण्यासाठी अशा पद्धतीने तुम्ही पथनाट्य किंवा एखादी संकल्पना देऊन कुठलाही कार्यक्रम, जसं तुम्ही आता वाढदिवस म्हणलात, त्या वाढदिवसाला मुलांना थीम दिली पर्यावरणाची कुठली तरी एखादी, की त्या दृष्टीने तुम्ही करा, तर ती मुलं करतात आणि मुलांकडे आयडियाज पण खूप असतात. आणखीन एक याबद्दल मला शेअर करायला आवडेल माझा अनुभव असा, की कडूसला एक शाळेमध्ये आम्ही पर्यावरणपूरक कार्यक्रम म्हणजे शिबिर घेत होतो. त्यात पर्यावरण हा विषय होता. मला त्यांनी शिकवायला तिथे म्हणजे तुम्ही पर्यावरणाबद्दल बोला असं सांगायला बोलवलं. आणि मी त्या मुलांना सांगितलं होतं की तुम्ही तुमच्या घरचा कचरा घेऊन या, कोरडा कचरा घेऊन या, सुका कचरा. आणि मुलंच ती, मला माहिती होतं की ते काही आणणार नाहीत, म्हणून मी सेफ साईड म्हणून माझ्याकडची काही वर्तमानपत्र, थोडंसं कचरा असं मी घेऊन गेले होते. तो पुरेसा नव्हता हे माझ्या तिथे गेल्यावर लक्षात आलं, कारण खूप मुलं होती. तर तो वर्ग झाडलेला नव्हता. त्या वर्गामध्ये मी त्यांना म्हटलं बाग बाजूला करा आणि वर्गात जो काही कचरा पडलाय ना तो आणा. त्याच्यामध्ये चॉकलेटची रॅपर्स, रंगीत कागद असं आम्हाला खूप मिळालं, ढीक झाला. आणि त्याच्यातून आम्ही आकाशकंदील, नंतर प्लांटर्स, असे वेगळे वेगळे साधनं किंवा वेगळे वेगळे वस्तू केल्या आणि त्या तिथे बसून आम्ही 2 तासात केल्या. आणि त्याची मुलांना इतकी मजा आली की मग अरे आकाशकंदील करू शकतोय का, हा यांनी आकाशकंदील केला का, मग मी काहीतरी वेगळं करतो. म्हणजे मुलांना खूप आयडियाज असतात आणि त्यांच्याकडनं खूप येत असतात आयडिया. त्यांच्या आयडियाजना आपल्याला चालना द्यायला पाहिजे. एखादी गोष्ट जर त्यांना आपण थोडी फेलिसिटेट केली तर ते खूप प्रकारे त्याचा उपयोग करतात आणि त्याच्यामध्ये ते पुढे जाऊ शकतात. नक्कीच. मला वाटतं आता तुम्ही एक हा जसा उपक्रम सांगितलात की शाळेमध्ये ना टाकाऊतून टिकाऊ ही स्पर्धा अगदी लहानपणापासून आपण त्या स्पर्धेत भाग घेतलेला असतो आणि शाळा संपते आणि ही स्पर्धा स्वतःशी पण संपते आणि मग सगळ्या गोष्टी टाकाऊ अशा होऊन जातात. तर कुठेतरी याचाही विचार व्हायला हवा. आणि आता एक शिवानंद सरांनी जो प्रश्न विचारला त्याचाच एक भाग म्हणून एक माझ्या मनात आलेला प्रश्न विचारते की आता वाढदिवसाचा उल्लेख झाला. बरेच वेळेला ना आपल्याकडे आत्ताच्या बदलत्या जीवनशैलीमध्ये रिटर्न गिफ्ट ही एक संकल्पना आहे. तर त्याही वेळेला आपण पर्यावरणपूरक असं काही देऊ शकलो तर त्याचाही उपयोग होऊ शकेल, काय वाटतं याविषयी? नक्कीच. पर्यावरणपूरक तुम्ही दिलं तर त्याचा उपयोग होईल. आणि गिफ्ट देताना त्याची रॅपर्स जी आहेत ना ती खूप रॅपिंग करून देण्याची आवश्यकता नाही. म्हणजे काही मुलांना त्याची हौस पण असते बरं का, की गिफ्ट रॅप मध्ये आलं आणि मग ते फोडायचं अशा पद्धतीने. पण ती जी रॅपर्स आहेत त्याचा काय उपयोग तुम्ही करू शकता ते पण करून घेतलं मुलांकडनं तर तेही होऊ शकतं. आणि ती पर्यावरणपूरक काहीतरी गिफ्ट असावी जेणेकरून त्याचा त्या मुलांना मनात त्यांचा दृष्टिकोन विकसित व्हायला कारणीभूत ठरेल. नक्कीच. आता मी येणारे पुढची एक महत्वाची संकल्पना ज्याला आपण म्हणतो झिरो वेस्ट होम, अर्थात शून्य कचरा असं घर. तर ही संकल्पना मुळात काय आहे आणि ही संकल्पना आपल्याला आपल्यापुरती घरापुरती जर राबवायची असेल तर कशा कशा पद्धतीने आपल्याला काम करता येऊ शकतं, काय सांगाल? शून्य कचरा हा जो आहे तर कचरा निर्माणच होत नाही असं होत नाही, कचरा तयार होतच असतो घरामध्ये. तर तो कचरा योग्य प्रकारे त्याचं वर्गीकरण करणे आणि तो वेगळ्या वेगळ्या लोकांना देणे अशा पद्धतीने आपण शून्य कचऱ्याकडे जाऊ शकतो. हा प्रवास खरं तर सोपा नाहीये. म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये सातत्य ठेवावं लागतं, त्याच्यामध्ये शिकावं लागतं आणि जे काही बदल आहेत ते स्वीकारावे लागतात. तुम्हाला अनेक अडचणी येतात ते करण्यामध्ये. म्हणजे मी स्वतः जेव्हा शून्य कचरा घराच्या संकल्पनेकडे जातीये आता, तेव्हा ते करण्यामागे खूप सातत्य ठेवावं लागतं, जाणीवपूर्वक ठेवावं लागतं आणि चुकत माकत शिकत जावं लागतं. तर ते जे काही कचऱ्याचे वेगळे वेगळे प्रकार आहेत ते वर्गीकरण करून ठेवणे, मग कापड वेगळं, काच वेगळी, प्लास्टिकचे वेगळे वेगळे प्रकार
आहे, ओला सुका कचरा आहे. म्हणजे साधी गोष्ट आहे की ओला आणि सुका सुद्धा वेगळा करून द्या, हे प्रत्येक वेळेस सांगितलं जातं, पण तो केला जात नाही. बरोबर. ओला कचरा म्हणजे काय आणि सुका कचरा म्हणजे काय हे सुद्धा खूप जणांना माहीत नसतं. म्हणजे अगदी एक फनी अनुभव सांगायचा झाला तर माझी मुलगी बेंगलोरला राहत होती आणि ती पण ओला सुका कचरा, आणि आता घरातनच हे बाळकडू असल्यामुळे तिने तिथल्या तिच्या रूममेट्सना पण सांगितलं की ओला आणि सुका वेगळा वेगळा ठेवूयात बरं का आपण. तर दुसऱ्या दिवशी तिला ओले केलेले पोहे ओल्या कचऱ्यात नाही सुक्या कचऱ्यामध्ये पोहे सापडले. बर. तर ते ओले पोहे सुके झालेले तिने त्याच्यात टाकले होते. मी हिने विचारलं की अगं तू पोहे काय ह्यात टाकलेत, तर सुके आहेत ना म्हणे ते, पण ते डिग्रेडेबल आहेत करेक्ट. आणि ते ओला कचऱ्यात जायला पाहिजेत. तर किंवा ओली प्लास्टिकची पिशवी ती ओल्या कचऱ्यात टाकली की ओली आहे ती म्हणून ओल्यात टाकली. मला वाटतं हा जो फरक आहे ना याच्याविषयी आपण बोलूया, पण एक फोन येतोय तो घेऊन पुढे जाऊया आपण. सुभाष कुलकर्णी सांगलीहून प्रश्न विचारतात. हॅलो बोला. हॅलो. हा बोला सुभाषजी, आपला आवाज येतोय, प्रश्न विचारा. हा, निसर्गनिधी आपण लिहिलेलं पुस्तक कुठे मिळू शकेल, आणि दुसरं सांगलीला एखादं शिबिर घ्यायचं झालं तर आपण येऊ शकाल का पर्यावरण संदर्भात, आणि आपला कॉन्टॅक्ट नंबर. नक्की. मला वाटतं ह्या प्रश्नाचं उत्तर मॅडम तुम्हाला देतील. आमची ही चर्चा अर्धवट राहिली, तीही आपण पुढे नेणार आहोत, पण आत्ता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची, तेव्हा तुम्ही कुठेही जाऊ नका. आम्ही लगेचच परत येतोय. पाहत रहा सखी सह्याद्री. ब्रेकनंतर पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. निसर्गाशी मैत्री आणि विज्ञानाशी नाळ आपली कशा पद्धतीने जोडली गेली, किंवा सकारात्मक वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून आपण पर्यावरणपूरक जीवनशैली कशी आत्मसात करू शकतो, हे सगळं जाणून घेण्यासाठीच आजचा सखी सह्याद्रीचा विषय आहे. आणि मार्गदर्शन आपल्याला करतायत राजश्री कुलकर्णी. ब्रेकपूर्वी आपल्याला सुभाषजींनी एक प्रश्न विचारला होता, त्याचं उत्तर मॅडम देतील, पण तत्पूर्वी आपला जो विषय अर्धवट राहिला होता झिरो वेस्ट होमचा, तो आपण आधी पूर्ण करूया. मला वाटतं तुम्ही एक मजेशीर अनुभव सांगितलात आणि हे खरंच होतं, कारण ओला कचरा, सुका कचरा, घातदायक कचरा हे वेगळं करायला वेळच नाहीये आणि थोडंसं अज्ञानही आहे. तर असं होतं, काय सांगाल याविषयी आणखीन? तर म्हणजे ओला कचरा कोणता, सुका कचरा कोणता याविषयी खूप जनजागृती झालेली आहे. आता सगळे आपण मोबाईल वापरतो, त्याच्यावरती ओला कचरा म्हणजे काय आणि सुका कचरा म्हणजे काय हे प्रत्येकाने सर्च केलं तर प्रत्येकाला मिळू शकतं. खरं तर ते आता वेगळं सांगायची गरज नाही. त्याच्यामुळे ते प्रत्येकाने पाहावं, ओला आणि सुका कचरा वेगळा करावा. सुका कचरा भंगारवाले घेऊन जातात, त्यामुळे तो त्यांच्याकडे दिला तर त्याची योग्य प्रकारे ते वर्गीकरण करून त्याचा कोणाला उपयोग होईल त्या पद्धतीने त्याचं हे केलं जातं. आणि ओला कचरा जो आहे तो आपण घरच्या घरी जिरवून किंवा सोसायटी लेव्हलवरती काही कंपोस्टिंगचे प्रोजेक्ट करून, प्रयोग करून आपल्या सोसायटीतनं बाहेर जाणार नाही अशा पद्धतीने काही सोसायट्या पण आहेत अशा झालेल्या की त्यांचा कचरा बाहेर जात नाही. म्हणजे 50-50 ट्रक भरून सोसायटीतनं कचरा बाहेर जातो एखाद्या, ओला सुका सगळा मिळून. त्या सोसायटीतनं जेमतेम 1 ते 2 ट्रक भरून आता कचरा बाहेर जातो. अशा काही सोसायट्या मला माहिती आहेत, बऱ्याचदा युट्यूबवरती सुद्धा आपल्याला ते बघायला मिळतं. तर अशांची उदाहरणं आपण लक्षात घेऊन किंवा त्यांना कॉन्टॅक्ट करून त्या पद्धतीने माझी स्वतःची सोसायटी कशी अशी करता येईल. आता त्यामध्ये अनेक प्रोज अँड कॉन्स आहेत. जितकी लोक जास्त तितके त्यांचे प्रश्न जास्त आहेत, पण कुठेतरी आपण स्वतः नेहमी जसं म्हणलं की दृष्टिकोन विकसित करून वैयक्तिक निदान जबाबदारी जरी घेतली तरी खूप आहे. आणि आपण ह्या संकल्पनेकडे वाटचाल करण्यासाठी उद्युक्त होऊ शकतो. अगदी झिरो वेस्ट नाही, पण निदान माझा कचरा कमीत कमी कसा बाहेर जाईल. म्हणजे मला अभिमानाने सांगावं असं वाटतं की माझ्याकडे जेव्हा स्वच्छता कर्मचारी येतात तेव्हा बेल वाजवल्यानंतर मी उघडून सांगते त्यांना माझ्याकडे नाहीये बरं का कचरा, आणि मला खूप छान वाटतं हे सांगायला. नाही, हे मात्र खरं आहे की मॅडम तुम्ही म्हणालात तसं की याबाबत म्हणजे माझी आई सुद्धा याबाबत खूप जागरूक आहे आणि आमच्याकडे एक ट्विन कंपोस्टर आहे ज्याच्यात आपण खत तयार करू शकतो आणि आम्ही ते करतो. आणि मॅडमनी आता सांगितलं असं की खरंच कमीत कमी कचरा
घरात तयार होतो, कारण ओला कचऱ्याचं अतिशय सुंदर खत बनू शकतं. फक्त याच्याबाबत आता जो सुभाषजींनी प्रश्न विचारला की त्यांच्याकडे सांगलीला जाऊन तुम्हाला शिबिर घेता येईल का, कारण ह्याची गरज आहे की नेमकं कशा पद्धतीनं काम केलं पाहिजे, कारण हे जाणणारे आणि हे करण्यास उद्युक्त असणारे लोक आहेत. फक्त कुठेतरी थोडंसं मार्गदर्शन मिळत नाहीये म्हणून आपले थोडेसे पाय खेचले जातात की जाऊ दे माता. तर त्यांचा विचारलेला प्रश्न की तुमचं हे पुस्तक कुठे उपलब्ध होईल आणि तुम्ही स्वतः येऊन असं शिबिर घेऊ शकाल का? नक्कीच स्वतः येऊन शिबिर घेऊ शकते. पुस्तक अवेलेबल आहे. तर पुस्तकामध्ये जसं मगाशी चैत्राली मॅडमनी सांगितलं की हे करून पाहायलाच हवं आणि त्याच्यामध्ये जी प्रश्नावली आहे ती सोडवलीत तर त्या पुस्तकामध्ये शेवटी प्रश्नावली दिलेली आहे आपण, बरोबर, की हे साधारण 40-45 प्रश्न आहेत आणि ह्या प्रश्नांची सुरुवात जर तुम्ही केलीत लिहायला तर त्या प्रश्नांवरून तुम्हाला हे लक्षात येईल की आपण कुठे आहोत आणि आपण काय करू शकतो. आणि हे पुस्तकामध्ये माझा त्यांनी नंबर मागितला तर नंबर अवेलेबल आहे. सुनिधी पब्लिशर्स पुणे यांनी प्रकाशित केलेलं हे पुस्तक तुम्हाला त्यांच्याकडेही मिळू शकतं आणि फ्लिपकार्ट वरही हे अवेलेबल आहे. त्यामुळे हे पुस्तक घेतल्यानंतर तुम्हाला कुठून सुरुवात करायची हेही कळेल आणि त्यावरती आपण तुमच्या गावामध्ये जर काही उपक्रम करायचा असेल तर आपण तोही करू शकतो. क्या बात आहे. मला वाटतं जर तज्ज्ञांचं मार्गदर्शन असेल आणि त्यांची तयारी असेल तर सहज शक्य आहेत. मला वाटतं सुभाषजी तुमच्या मनात हा विचार आला हेच खूप आहे. मला वाटतं आज आपल्या कार्यक्रमाचा जो हेतू आहे तो साध्य झाला असं मला वाटतं. आता मी येणार आहे बायो एन्झाईमकडे. तर ही पण एक संकल्पना ऐकलेली असते किंवा आपण ते करून बघूया असंही वाटत असतं, कारण रसायनमुक्त क्लीनर्सची आज गरज आहे. बरेच वेळेला आपण स्वच्छतेसाठी केमिकल युक्त क्लीनर्स वापरतो. तर बायो एन्झाईम बेसिकली काय आहे किंवा कसं करावं आणि कशा पद्धतीने त्याचा वापर करता येऊ शकतो? बायो एन्झाईम ही एक फर्मेंटेशनची प्रोसेस आहे आणि निसर्गातूनच निसर्गाकडे जाण्याचा प्रवास आहे खरं तर. म्हणजे संत्रा, लिंबू, मोसंब या लिंबू वर्गीय फळं जी आहेत त्यांच्या सालांपासून हे बायो एन्झाईम बनतं. ते फर्मेंट केलं की ते तयार होतं. म्हणजे तुम्ही कचरा घेऊन यायचा किंवा तुमच्या घरातल्याच फळांच्या सालीपासून तुम्ही ते बनवायचं आणि ते तुमच्या स्वच्छतेसाठी वापरलं तर तुमच्या ड्रेनेजमधून जाणारं पाणी पुढे जेव्हा नदी नाल्यातनं म्हणजे नाल्यातनं जाऊन ड्रेनेजमधनं जाऊन नदीपर्यंत जातं तेव्हा ते स्वच्छता करत जातं किंवा नदीमधली जैवविविधता जी आहे ती राखायला मदत होते. आता हा प्रकार पण मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की मीच का करायचं, तर तुमच्या सोसायटीमधनं जर तुम्ही केलं किंवा तुम्ही तुमच्यापुरतं केलं तरी मी केलंय म्हणजे माझं पर्यावरण मी राखण्यासाठी मदत करते आहे. हा नक्कीच त्यातनं हे होऊ शकतो. बायो एन्झाईमचे अनेक तुम्ही उपयोग करू शकता. बायो एन्झाईम तुम्ही फरशी पुसायला वापरू शकता, तुमचं टॉयलेट क्लीन करायला वापरू शकता, तुमचा भांडी घासायला वापरू शकता, भाजीपाला स्वच्छतेसाठी वापरू शकता. या झाडांवरच्या जे कीड येते झाडांवर फवारणीसाठी किंवा मातीचा पीएच सुधारण्यासाठी वापरू शकता. असे बायो एन्झाईमचे खूप उपयोग आहेत. नक्कीच. मला वाटतं ह्याच्याविषयी बोलूया पण तत्पूर्वी एक फोन घेऊया आणि मग पुढे जाऊया. मंगल आपटे पुण्याहून प्रश्न विचारतात. नमस्कार. नमस्कार. माझी एक मैत्रीण आहे तर हॅलो नमस्कार, माझा आवाज ऐकू येतो? हो येतो. हा, माझी एक मैत्रीण आहे तर ती आजूबाजूला जाते आणि दोघं नवरा बायको जाऊन पाणी घालतात झाडांना आणि ते झाडांना पाणी घालतात पण ते पाणी झाडं काही जगत नाही किंवा पाडून टाकतात आणि नैसर्गिकरित्या आपल्याला दुर्वा किंवा फुलं घरातल्या घरात करता येईल किंवा कचरा असेल तो वरती ठेवता येऊन त्याचा तयार करता येईल. तर त्या बाबतीत आपण काय मार्गदर्शन करू शकाल? काय सांगाल? मला वाटतं प्रश्न तुमच्यापर्यंत पोहोचलाय. बरेचदा असं होतं की आपण लावलेलं झाड आणि उपटलं जातं आणि मग कुठेतरी थोडंसं वाईट वाटतं आणि खरंच ते चांगलं काम करतात आणि असं झाल्यावर जरासं थोडंसं नैराश्य येतं आणि मग कुठेतरी ते काम बंद पडतं. काय वाटतं? नाही, जी काही झाडं आहेत त्यांना जगवत राहणे, आपल्याकडून जेवढं होतंय तेवढं करत राहणे हेच. आता दुसऱ्यांनी कोणी उपटून टाकलं तर त्याला आपण काही करू शकत नाही, पण आपल्या परीने जेवढं आपल्याला करता येईल तेवढं करत राहणं हेच खरं तर मी करते तसं वाटतं. की आपला दृष्टिकोन आपण हा ठेवायचा की मला जेवढी मदत करता येईल पर्यावरण वाचवण्यासाठी, पर्यावरण रक्षणासाठी तेवढी मी करेन. इतरांची जबाबदारी किंवा इतरांचा दृष्टिकोन आपण नाही
बदलू शकत. खरं. बदलू शकायचंच असेल तर त्यांच्याशी थोडीशी चर्चा करून किंवा जो कोणी उपटणारा आहे किंवा त्याच्याशी बोलून हे तुम्ही करू शकता. पण हे आपल्या दुसऱ्यांनी कसं वागावं हे आपल्या हातात नाही, आपण कसं वागावं हे आपल्या हातात आहे, त्याप्रमाणे आपण वागू शकतो. हे मला वाटतं खरं आहे. आणि तुम्ही जसं पर्यावरण पूरक जगणं किंवा शाश्वत जीवनशैलीचा अंगीकार करणं हे स्वतःपुरतं ठेवून ओरेक्सी ऑर्गॅनिक्स या कंपनीची स्थापना केलीत. काय उद्देश होता आणि काय आहे नक्की यात? कंपनीची स्थापना करण्यामागे उद्देश असा होता की मी हे बायो एन्झाईम गेले 15 वर्षापासून बनवते आणि वापरते. आपल्याकडे येणाऱ्याला आपण काहीतरी गिफ्ट देतो, तर प्रत्येक वेळेस मी बायो एन्झाईमची एक बाटली येणाऱ्याला देत असते की हे तुम्ही फ्लोअर क्लीनर म्हणून किंवा काचा पुसायला म्हणून वापरा. मग असं लक्षात आलं की काही लोक म्हणतात की आम्हाला ह्याचा खूप छान उपयोग झाला, तू दे, आम्हालाही हवंय. पण मग ते फुकट घ्यायचं नसतं, विकत द्या. आणि फुकट दिलेल्याची किंमत पण नसते. म्हणजे अनेकदा हाही अनुभव आला की दिलं पण त्यांनी वापरलंच नाही किंवा ते तसंच पडलं आणि नंतर ओतून दिलं. पण म्हणजे मला एक सांगायला असं आवडेल की माझ्याकडनं बायो एन्झाईम दिल्यानंतर ज्यांनी ते ड्रेनेजमध्ये ओतून दिलं त्याचा पण पुढे बायोडायव्हर्सिटीला त्याचा उपयोग झाला. कारण त्यांनी ओतून दिलं तरी त्यांनी एक काम केलं आणि ज्यांनी वापरलं त्यांनी पुन्हा मागितलं. पण मग ते काहीतरी मग त्याच्यातून असं आलं की मग मूल्य राहत नाही त्याचं आपण जेव्हा फ्री देतो. आणि मग काही लोकांनी जेव्हा मागायला सुरुवात केली मग ते थोडंसं त्याचं ब्रँडिंग बॉटलिंग हा प्रकार येतो. आणि मग आपण आता माझा जो आहे तो उद्योजिका जरी तुम्ही म्हणत असलात तरी माझा प्रॉफिट ओरिएंटेड बिझनेस असा हा नाही. हा माझी मुलगी म्हणते की सामाजिक उद्योग आहे तुझा, हा सोशल एंटरप्रेनरशिप, की याचा समाजाला उपयोग होतोय. यातून माझा असं आहे की 2 कुटुंब 3 कुटुंब यातून उभी राहिली तरी खूप आहे. आणि 4 लोकांनी हे प्रॉडक्ट वापरले तर निदान त्यांच्याकडच्या स्वच्छतेसाठी ते वापरले जात आहेत आणि थोडीशी जागरूकता निर्माण होतीये. जे स्वतः एन्व्हायरमेंटसाठी काम करणारे आहेत ते अगदी आवर्जून मागून नेतात. कारण बायो एन्झाईम करणं हे तसं टीडीएस काम आहे. त्याच्या 3 महिने. आता मी तेच विचारणार होते की बायो एन्झाईम करावं असं खूप वाटतं. बरेच वेळेला आपण बघतो सोशल मीडियावरती हे कसं करायचं याचे काही व्हिडिओज आलेले असतात, पण ते करून सुरुवातीला एक आठवडा झाला की वाटतं नाही जमत आहे. कसं करायचं थोडक्यात सांगा. हा, करायचं कसं ते मी सांगते. संत्रा, लिंबू आणि मोसंबी, लिंबू वर्गीय फळं जी आहेत, अगदी अननस वगैरे सुद्धा चालतो, किंवा फळांच्या साली, त्या साली तुम्ही वाटीचं माप घ्या, कोणत्याही एक वाटी. तर तुम्हाला त्याच्यात 3 वाटी सालं घ्यायची आहेत, 1 वाटी गूळ घ्यायचा आहे आणि 10 वाट्या पाणी घ्यायचं आहे. तर हे तुम्ही एकत्रित करून एका बाटलीमध्ये ठेवायचं. बाटलीमध्ये थोडी वरती जागा ठेवायची कारण ह्याच्यामध्ये गॅस फॉर्मेशन होतं, तो गॅस रिलीज करावा लागतो. आता ही जी आहे ही 3 महिन्याची प्रोसेस आहे. या 3 महिन्यामध्ये काय होतं तर दररोज याच्यामध्ये गॅस तयार होत असतो पहिले महिनाभर. तर पहिले महिनाभर रोज त्याचं वरचं जे झाकण आहे ते थोडंसं 2 आटे लूज करायचं, त्यातला गॅस रिलीज करायचा आणि पुन्हा ठेवून द्यायचं. मग त्यानंतरच्या महिन्यात काय होतं तर साधारण 2-3 दिवसांनंतर गॅस फॉर्म होतो. मग 2-3 दिवसानंतर त्याचं झाकण रिलीज करायचं आणि ठेवायचं. आणि 3ऱ्या महिन्यामध्ये गॅस फॉर्मेशन होत नाही तर त्या लिंबा संत्र्याच्या साली आहेत त्या हळूहळू सेटल व्हायला लागतात, त्या खाली बसतात आणि वरती सरबतासारखं पारदर्शक द्रव तुम्हाला दिसायला लागतं. ते बायो एन्झाईम आहे. अच्छा, ते तुम्ही गाळून वापरू शकता. अनेक उपयोग मगाशी मी तुम्हाला सांगितले त्याचे. आणि आता पुढचा हे असा की ते जे खाली राहतं साका संत्र्या लिंबूच्या सालीचा, तो साका तुम्ही पुढच्या बॅचसाठी विरझण म्हणून वापरू शकता, जेणेकरून तुमची प्रोसेस 3 महिन्याच्या ऐवजी साधारण 1.5 ते 2 महिन्यामध्ये होते. म्हणजे नंतर एकदाच ही प्रोसेस 3 महिन्याची करायची, नंतर तुम्हाला ती प्रोसेस तुम्ही दह्याचं विरझण जसं परत पुढच्या वेळेस वापरता तसं ते विरझण खालच्या साक्याचं तुम्हाला पुढच्या ह्याच्यासाठी वापरायचं आणि हे बायो एन्झाईम तयार करायचं. क्या बात आहे. मला वाटतं इतकी प्रोसेसर आहे, पण ती सुरुवात केली तर कदाचित अवघड नाही वाटणार. बरं, एक फार महत्वाचा प्रश्न, कारण हा विषय मोठा आहे, तुम्ही बोलताही छान, की 2025 मध्ये तुमच्या पर्यावरण पूरक अशा उत्पादनांसाठी 3 पेटंट्स तुम्हाला प्राप्त झाली आहेत. याविषयी काय सांगाल? 3 पेटंट ही जी प्राप्त झाली तर अगदी बेसिक असं होतं की मला थोडंसं योग निसर्गोपचाराची आधी बॅकग्राऊंड होती आणि मला PhD करायचं होतं. पण माझी 2 पोस्ट ग्रॅज्युएशन त्या ह्याच्यात बसत नसल्यामुळे मला ते करता आलं नाही. ही खंत मनामध्ये होती.
आणि मी कोरेगाव पार्कला जे आमचा ऑर्गॅनिक बाजार भरायचा तिथे जात होते तेव्हा डॉक्टर सोनाली भावसार यांच्याशी माझी ओळख झाली. त्या मायक्रोबायोलॉजिस्ट आहेत आणि माझ्या कंपनीच्या पार्टनर आहेत. बर. तर त्यांच्याशी जेव्हा हे बोलत होते तेव्हा असं लक्षात आलं की हे पेटंटेबल प्रॉडक्ट्स आहेत, तुम्ही सातत्याने हे करताय आणि त्यांनी मला ह्याच्यात खूप मदत केली. तर हे जे 3 प्रॉडक्ट आहेत त्यातलं एक आहे ते फ्लोअर क्लीनर आहे, दुसरं आहे ते व्हेजिटेबल क्लीनर आहे, व्हेजिटेबल आणि फ्रुट्स त्याच्या ते आहे, आणि तिसरं आहे ते STP जे असतात सोसायट्यांमध्ये स्वेज वॉटर ट्रीटमेंट प्लांट, की जे आपण नंतर फ्लश साठी किंवा सोसायटीच्या बागेसाठी हल्ली वापरलं जातं आणि प्रत्येक सोसायटीला हे बंधनकारक आहे की तुमचा स्वेज वॉटर सिस्टीम प्लांट असावा तुमच्या सोसायटीत. तर त्याच्यामध्ये जे केमिकल वापरलं जातं त्या केमिकलमधूनही अनेक घातक रसायनं बाहेर पडत असतात किंवा त्याचा जो गाळ आहे तो तुम्ही फेकूनच द्यायला लागतो. शेतकऱ्यांना तुम्ही तो फर्टिलायझर म्हणून देऊ शकत नाही कारण त्याच्यात मेटल्स सापडतात. तर हे जे माझं जे उत्पादन म्हणजे माझं जे प्रॉडक्ट आहे त्याच्यामुळे त्याच्यासाठी तुम्हाला उपयोग होतो की तो जो गाळ आहे तो त्याच्यातले मेटल रेसिड्यू जो आहे तो कमी झालेला आहे त्याने, आणि त्याच्यात जे केमिकल वापरतात त्याच्याऐवजी हे 100% इको फ्रेंडली तुम्ही वापरून तुमचा STP प्लांट रन करू शकता. याचा अजून इम्प्लिमेंटेशन झालेलं नाही, पण फ्लोअर क्लीनर आणि व्हेजिटेबल क्लीनर्सची इम्प्लिमेंटेशन झालेली आहेत आणि ती उपयोग म्हणजे हाच की तुमच्या फ्लोअर क्लीनर मधनं जे रसायन जातं आहे पुढे किंवा ज्याने आणि तुमच्या आरोग्यावरती पण त्याचा परिणाम होतोय की तुम्ही ब्रेथलेसनेस येतोय, स्किनला अलर्जी येते, डोळ्यांची जळजळ होती, असे अनेक त्याचे अपाय आहेत क्लीनर्सचे, रासायनिक क्लीनर्स. तर ते हे तुम्ही रसायन विरहित वापरल्याने कमी होणार आहेत. नक्कीच मला वाटतं इतकं हे पर्यावरणपूरक असं काम आहे आणि त्या म्हणाल्या तसं की सामाजिक उत्तरदायित्व या नात्यानं कुठेतरी तुम्ही या पद्धतीचा व्यवसाय किंवा उद्योग करता आहात. खूप छान आणि हे मोठं काम आहे. मला वाटतं निसर्गनीती हे पुस्तक वाचल्यानंतर बऱ्याचशा गोष्टींचा उलगडा होईल किंवा काही प्रश्न आहेत जे आपण स्वतःला विचारायचे आहेत. अर्थात त्यांनी सुरुवातीलाच सांगितलं की पास नापास हा निकाल नाहीये, फक्त जर नापास असाल तर पास होण्यासाठी प्रयत्न करणं एवढंच कुठेतरी आपल्या हातात आहे. तर आपण तसं करायचा नक्की प्रयत्न करू. आज खूप छान माहिती आपण आमच्यापर्यंत पोहोचवलीत की निसर्गाशी मैत्री कशी करायची, वैज्ञानिक दृष्टिकोन कसा जागृत ठेवायचा. खूप छान मार्गदर्शन आम्हाला केलं आणि मुळात वेळात वेळ काढून इथपर्यंत पोहोचलात त्याबद्दल संपूर्ण सखी सह्याद्रीच्या टीमच्या वतीने मी आपले अतिशय मनापासून आभार मानते. धन्यवाद. नक्कीच सखी सह्याद्रीमध्ये असेच वेगवेगळे विषय घेऊन नेहमीच आपण भेटत असतो आणि अतिशय सुंदर मार्गदर्शन आपल्याला इथे तज्ज्ञ येऊन करतात. आपण भेटणार आहोत सखी सह्याद्रीच्या पुढच्या भागात एका नवीन विषयासह. आत्ता मात्र तुम्हाला सर्वांचा निरोप घेतेय. नमस्कार.